साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा आघाडी सरकारचे धिंडवडे काढले। महिन्याभरात माझं लग्न आहे, अक्षता टाका असं म्हणत उदयनराजेंनी तुफान टोलेबाजी केली। साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते। आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेल्या उदयनराजेंनी साताऱ्यातील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने एकच हशा पिकला। साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात उदयनराजेंनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली। याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे नेते उपस्थित असल्याने आपण नेमके कोणत्या पक्षातले असा प्रश्न पडल्याचं विधानही उदयनराजेंनी केले। एक महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक 3-4 महिन्यानंतर या सगळ्यांचं लग्न आहे। अक्षता टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला। इतक्यात टाकू नका, नाही तर त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकल्या, आता शिल्लक जायला नाही। तसलं काय स्कीम काढू नका सांगतो। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आणि त्यात मी एका बाजूला बापू, एका बाजूला मुख्यमंत्री। मी आपल्या उंदरासारखं गप बसलो होतो। म्हणलं आपण कुठल्या पक्षात आहे तेच मला कळणं झालंय म्हणून, आणि काय करतो हेच कळणं झालं। ग बसा। मी म्हणलं आता काय करायचं काय, म्हणलं शंभूला आता